रावेतमध्ये कोटी कोटीचे फ्लॅट खरेदी केले नागरिकांनी, परंतु तिथे ना धड पाणी, धड ना लाईट, ड्रेनेज, सगळे बोंब बोंब. गेल्या 4-5 दिवसाच्या पावसाने रावेतकर इतके त्रस्त आहेत, प्रचंड त्रस्त आहेत. काल अखेर ते रस्त्यावर उतरले. गेले 5 दिवस, सलग 5 दिवस तिथली लाईट गुल झाली. कारण का MSCBचे पॉवर स्टेशन फिडर जे आहेत ते पाण्याखाली आहेत. पाण्याखाली असल्यामुळे ते सुरू करता येत नाही. सुरू केले तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्याचा परिणाम तिथे जे 20 मजली, 30 मजली, 40 मजली, आता 40 मजल्याचे व्हायचे जे टॉवर मधले लोक आहेत, जवळपास 200 हाऊसिंग सोसायटी आहेत. 1.5 लाख लोक तिथे राहतात. वीज नसल्यामुळे, सलग 5 दिवस वीज नसल्यामुळे महापालिकेचं पाणी जरी इमारतीच्या खाली जमा झालं तरी ती वरती टँक वरती चढवता येत नव्हतं, कारण मोटर बंद आहे. पाण्याची ती बोंब, संपूर्ण शहरामध्ये पाण्याची बोंब आहे, पण रावेतला फार त्याचा फटका बसला. लाईट नसल्यामुळे त्या भागातले मोबाईल टॉवर सुद्धा बंद पडले. परिणामी सगळी संपर्क यंत्रणा कोलमडली. वर्क फ्रॉम होम करणारे IT चे कर्मचारी रावेतमध्ये जवळपास 70% हे IT अभियंते आहेत. लाईट गेल्यामुळे त्यांचं काम बंद पडलं. ते काम बंद पडलं. घरातून वरतून खालून पाणी वर न्यायचं, तेव्हा 22 मजले चढून पाणी वरती न्यायचं शक्यच नव्हतं. लिफ्ट बंद पडल्यामुळे घरात वरती जायचं म्हटलं तर ज्येष्ठांना ते शक्यच नव्हतं. अनेक इमारती ह्या पाण्यामध्ये होत्या. तिथले नगरसेवक जे आहेत आताचे तरस, राजेंद्र तरस, ऐश्वर तरस, त्यांनी त्या संदर्भामध्ये 2-3 दिवस तिथं सरळ धरणं आंदोलन केलं. का तर तिथला 2-3 नाले बुजवले. ते बुजवून तिथे इमारती बांधल्या. त्याचा परिणाम त्या परिसरातल्या ज्या काही इमारती आहेत त्यांच्या पार्किंगमध्ये संपूर्ण खालचा तळमजला अख्खा पाण्यामध्ये असेल. त्यांनी स्वतः ते व्हिडिओ टाकलेले आहेत. लाईट गेली, पाणी गेली, ड्रेनेजचं पाणी सगळं रस्त्यावरती, रस्ते इथून तिथून चोकअप झालेले, वाहतुकीची बोंबाबोंब. रावेतकरांनी काल सगळा प्रश्न विचारला. कोटी फ्लॅट घेतले, आम्ही झक मारली, इथे रावेतमध्ये राहायला आलो, अशा भाषेमध्ये काही मंडळी बोलली. त्या परिसरामधले 200 हाऊसिंग सोसायट्यांचं एक फेडरेशन आहे. फेडरेशनचे अध्यक्ष आहेत प्राजक्ता रुद्रवार, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी नागरिकांच्या वतीने 2 दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करतात, मेलवरती पाठवतात, फोन करतात, काही रिप्लाय नाही. MSCBच्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भात विचारलं, सगळे मख्खापणे बहात बसलेले आहेत. राज्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. ही सगळी परिस्थिती रावेतची पाहिली तर अत्यंत विदारक आहे. लोक फार चिडलेले आहेत. म्हणजे त्यातही नागरिकांनी आपली तक्रार करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले तर पोलीस त्यांची दमदाटी त्यांना, म्हणजे एखाद्या गुन्हेगार असल्यासारखं त्यांना वागणूक देत आहे. रात्री वर्तमानपत्रातल्या बातम्या तर पाहिल्या आणि त्याचे जे व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या, फार भयंकर परिस्थिती आहे. फक्त रावेतचीच नाही, चिंचवड गावात सुद्धा तीच परिस्थिती आहे. वाकडला तीच परिस्थिती आहे. आज वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्या जर पाहिल्या आपण तर त्याच्यामध्ये सगळं जे चित्र पाहिलं तर महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा सबशेल फेल ठरलेली आहे. त्याचं कारण महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून आयुक्त हे अपयशी आहेत, बिलकुल अपयशी आहेत. मी कालच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं की तलाठ्यासारखी त्यांची अवस्था आहे एखाद्या. त्यांना कुठलंही नियोजन नाहीये. ते दाखवतात, महापालिका प्रेस नोट येतात, आम्ही अशी यंत्रणा सगळ्या ठिकाणी काम करतो वगैरे वगैरे. मूळ प्रश्न असा आहे की नद्या नाल्या बुजवल्या, त्याचा हा सगळे परिणाम आहेत. त्याच्यावरती ही मंडळी काहीच ऍक्शन घेत नाही. मुळावरती घाव घालायचं ते राहिलं बाजूला, फांद्या छाटतायत फक्त कारवाई करायच्या नावाखाली. त्याच्यामुळे रावेत पाण्यात होतं, वाकड पाण्यात होतं, चिंचवड पाण्यात होतं. तुम्ही मोशीच्या परिसरामध्ये पाहिलं तर 2-3 दिवस झालं रस्त्यावरती पाणी आहे. म्हणजे हे सगळं एकूण परिसर जे पाहिले आपण तर याला प्रशासन फार मोठ्या प्रमाणावरती जबाबदार आहे. राज्यकर्ते झोपा काढतायत. एवढी मोठी रावेतमध्ये ही आपत्ती, परंतु त्यांना त्याचं कोणालाही वाटलं नाही तिथे जाऊन चौकशी करावी. आमदार खासदार त्या विषयावर काही बोलत नाहीत, कुणी जाऊन भेटत नाहीत, नागरिकांशी संवाद साधत नाही. हे आणखीन दुर्दैव आहे. म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की आम्ही मतं कशाला दिली या मंडळींना. काही मोजके नगरसेवक आहेत ते तिथे जाऊन चौकशी करतात, विचारतात, परंतु त्यांनाही कोणी दाद देत नाही. का तर विरोधी पक्षाचे, भाजपचे असते तर काम झालं असतं. अशा भाषेमध्ये सगळं चाललेलं आहे. म्हणजे रावेतकर या बाबतीमध्ये संतापलेले आहेत. पुढची स्टेज काय असेल माहित नाही. ही मंडळी चिडलेली आहेत. प्रशासन म्हणजे MSCBच्या कार्यालयासमोर जे काल आंदोलन झालं तिथे महिलांचा रुद्रावतार पाहिला. अनेक महिलांनी संतापून त्या अधिकाऱ्यांना जे त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत ते फार भयंकर आहेत. ते व्हिडिओ पाहिला तुम्हाला लक्षात येईल. जनहो फक्त रावेतचा नाही, संपूर्ण शहराचाच हा प्रश्न आहे, पण रावेतला त्याची जास्त झळ पोहोचली म्हणून खास हा व्हिडिओ केला. रावेतकर, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये नेमकं करायला पाहिजे काय? याला जबाबदार कोण? जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.